हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या गुरुवार 6 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये संपूर्ण वैद्य कुटुंब हे आपल्या घरी राहायला परत गेलंय आणि फक्त 3 लाख रुपये त्यांनी नऱ्याभाईला दिले. नऱ्याभाईने सुद्धा आनंदाने हे पैसे घेतले, कारण नऱ्याभाई आणि बिट्टू हे दोघे सुलक्षणाचीच माणसं होती. सुलक्षणाने आज हा मोठा खुलासा केलाय की मी प्राजक्ताचं घर सोडवण्यासाठी कधी 20 लाख रुपये दिलेच नव्हते, तर नऱ्याभाई हा माझाच माणूस होता आणि त्याने जाणून बुजून प्राजक्ताच्या भावाला फसवलं आणि हा सगळा आमचाच प्लॅन होता. म्हणजे प्राजक्ताला पूर्णपणे या सुलक्षणाने फसवलंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच प्राजक्ता ही भाग्याला विचारते, भाग्या, तू आयुष्यात कधीच लग्न करणार नाहीयेस का? तू असा निर्णय का घेतला? तेव्हा भाग्या प्राजक्ताला समजावून सांगते, प्राजक्ता, आता मला ते सगळं नको झालंय. मला आजपर्यंत लग्नाबद्दल जे काही अनुभव आलेत ना, ते मला नको आहे. मला असा मुलगा नको आहे जो माझ्या रंगरूपावरून मला रिजेक्ट करेल आणि मग माझे आईवडील, माझं संपूर्ण कुटुंब त्याच गोष्टीसाठी झगडत बसतील, रडत बसतील की माझ्या मुलीचं लग्न का होत नाही आहे. मला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला आहे. त्यामुळे मी असं ठरवलं आहे की मला लग्नच करायचं नाही. एकतर आपल्या इथे एकदा मुलगी जन्माला आली का मग तिच्या लग्नासाठी तिचे मागे लागतात. मग एकदा का तिचं लग्न झालं की मग बाळासाठी मागे लागतात आणि एकदा का बाळ झालं की मग चूल आणि मूल यातच तिचं संपूर्ण आयुष्य जातं. मी त्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं ठरवलं आहे. प्राजक्ता भाग्याला म्हणते, ते तुझं बरोबर आहे, पण तू कधी लग्नच करणार नाहीस का? जर एखाद्या चांगल्या मुलाने तुझं रंगरूप न पाहता तो तुझ्या प्रेमात पडला, त्याने तुला स्वतःहून प्रपोज केलं, तर अशा मुलाशी तू लग्न करशील का? किंवा मग मी स्वतः तुझ्यासाठी एखादा मुलगा पाहिला तर तू त्याच्याशी लग्न करशील का, जो मी तुझ्यासाठी निवडला असेल, मी तुझ्यासाठी ठरवला असेल? हे ऐकून भाग्याला आश्चर्य वाटतं. भाग्या म्हणते, प्राजक्ता, तू माझ्यासाठी मुलगा पाहणार? तू जर माझ्यासाठी मुलगा पाहणार असशील तर मी नक्की डोळे बंद करून बोहल्यावर उभी राहील आणि त्याच्याशी लग्न करेल, कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जेवढं तू मला ओळखतेस ना, तेवढं माझे आईवडीलसुद्धा मला ओळखत नाही. त्यामुळे जर तू माझ्यासाठी एखादा मुलगा निवडला आणि मला सांगितलं की हा मुलगा तुझ्यासाठी योग्य आहे, त्याच्याशी लग्न कर, तर मी नक्की लग्न करेल. हे ऐकून प्राजक्ता खूप खुश होते आणि म्हणते, मग मी तुझ्यासाठी एखादा मुलगा नक्की शोधेल. ह्या दोघी उद्या आपल्या घरी जायचं म्हणून खूप खुश होतात, एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि झोपी जातात. प्राजक्ता आरव आणि भाग्याचं लग्न होईल या विचाराने खूप खुश असते. आणि इकडे सगुणा सुलक्षणाला भेटायला येते आणि म्हणते, मॅडम, आत्ता मी आलोकला किचनच्या बाहेर जाताना पाहिलं, तुम्हीसुद्धा आत्ता आलात. तो तुमच्यावर रागावला, चिडला तर नाही ना? सुलक्षणा मात्र खुश असते आणि सांगते, अगं, चिडणं रागवणं सोड, उलट आज माझ्या मुलाने माझ्यासाठी काढा बनवलाय. हे ऐकून सगुणाला सुद्धा आश्चर्य वाटतं, खूप आनंद होतो. सुलक्षणा सांगते, सगुणा, ही तर फक्त सुरुवातच आहे. तो दिवस जास्त दूर नाहीये जेव्हा माझा आलोक हा माझ्यावर सुद्धा खूप प्रेम करेल आणि एकदा का प्राजक्ता घरात आली मग आलोक पूर्ण सुधारेल, त्याचे सगळे अँगर इश्यूज निघून जातील, सगळं छान होईल. हे ऐकून सगुणालाही आनंद होतो. सगुणा म्हणते, हो मॅडम, तो दिवस नक्की येईल. आपला आलोक आता सुधारतोय असा विचार करून सुलक्षणा खुश होते. पण सगळं आपल्या मनासारखंच व्हायला हवं, वेळेवर काही गडबड व्हायला नको, अशी ही भीती तिच्या मनात असते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आई आजीच्या घरी सगळ्यांची आवरासावर सुरू असते. आता संपूर्ण वैद्य कुटुंबाला त्यांच्या त्यांच्या घरी परत जायचं असतं. त्यामुळे सगळे तयारी करत असतात, बॅगा भरत असतात. सगळ्यांमध्ये असा आनंद ओसंडून वाहत असतो. आणि तेवढ्यात वैद्यबुवा सांगतात की मी बँकेतून पैसे काढून आणले आहेत. भाग्या, या बॅगमध्ये 5 लाख रुपये आहेत, ते तुझ्या पर्समध्ये ठेव. भाग्या हो म्हणते. कौस्तुभ आणि प्राजक्ता हे सगळं पाहत असतात आणि मग वैद्यबुवा हे आपलं सगळं सामान आवरायला घेतात. सगळ्यांना आवरासावर करायला सांगतात की आपापल्या बॅगा भरा. सगळे बॅगा भरत असतात. वैद्यबुवा घराबाहेर असलेला आपला दवाखानासुद्धा आवरता घेतात. तेथे असलेली सगळी औषधं, काढे वगैरे हे सुद्धा आवरतं घेतात. आणि मग घरात सगळ्यांची तयारी सुरू असते. वैद्यबुवा आपला बॉक्स घेऊन येतात. सगळ्यांची आवरासावर होते आणि मग वैद्यबुवा आई आजीसमोर उभे राहतात
आणि म्हणतात, सासूबाई, खरं तर मी तुमचे आभार मानले ना तर ते तुम्हाला आवडणार नाही, परंतु तुमचे आभार मानणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळेस आम्हाला आमचं घर सोडावं लागलं, आम्ही कोठे जाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्यासमोर होता. परंतु तुम्ही आम्हाला असं कधी भासूच दिलं नाही की आम्ही आमच्या घरी नाही आहोत. तुम्ही तुमचं हे घर, तुमचं हे छत आम्हाला दिलं, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. माझा माझा संसार तुम्ही उघड्यावर पडू दिला नाही. हे ऐकून लगेच आई आजी म्हणते, जावई बापू, मला तर वाटतंय की तुम्ही माझा सत्कार समारंभच आयोजित केला की काय? चारू म्हणते, आई, सत्कार नाही, पण खरंच तू आमच्यासाठी खूप काही केलंय आणि त्यासाठी कौतुकाचे, आभाराचे 2 शब्द तर असायलाच हवे ना. तो आमचा संसार उघड्यावर पडला, पण आम्हाला उघड्यावर पडू दिलं नाही. तो आमच्यासाठी खूप काही केलंय. आजी म्हणते, मला तर असं वाटलं की जावई बापू पुष्पगुच्छ घेऊन येतील, पण त्यांनी काही पुष्पगुच्छ आणला नाही. सगळेजण हसू लागतात की आजी चांगले जोक मारतीये. तृप्ती मात्र खूपच हसत असते. आजी म्हणते, हे घर सोडून जाण्याचा सगळ्यात जास्त आनंद ह्या चोंबडीला झालाय. पहा कशी हसतीये. आणि तृप्ती आणखीनच जोरजोरात हसते. मग आई आजी उभी राहते आणि एक एक करून सगळेजण आई आजीच्या पाया पडतात. वैद्यबुवा सगळ्यांना म्हणतात, चला आता घरी जाऊया. आणि आई आजी म्हणते, जावे बापू, तुम्ही माझे आभार मानले, पण आभार मानण्याची काहीच गरज नाही आहे. कारण तुम्ही सगळी माझी माणसं आहात, त्यामुळे मी तुम्हाला या घरात आसरा दिला. पण अशी सुद्धा काही माणसं आहेत ज्यांचा आणि माझा काही संबंध नाही आहे. परकी असताना सुद्धा मी त्यांना या घरात ठेवून घेतलं. हे ऐकून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. भाग्याला सुद्धा समजतं की आजीने प्राजक्ताला टोमणा मारलाय. आजी म्हणते, त्यामुळे तुम्ही या घरात कधी येऊ शकता. या घराची दारं तुमच्यासाठी कायम मोकळी आहेत. भाग्या म्हणते, बाय आजी. तर तृप्ती म्हणते, अगं भाग्या, बाय कशाला म्हणतीये? आता 2 तासात तुझी आजी आपल्या घरी असेल. तर आई आजी म्हणते, 2 तास कशाला, 1 तासात येते ना. माझ्या लेकीचं घर आहे, हक्काचं, मी तर येणारच. तर तृप्ती म्हणते, लोकांच्या इथे घर जावई असतो, आपल्या इथे घर सासू आहे. आणि सगळे जोरजोरात हसतात आणि मग सगळ्या बॅगा सामान उचलून जायला निघतात. आजीच्या घरातून संपूर्ण वैद्य कुटुंब आपल्या घराकडे जायला निघालेलं असतं. त्यामुळे सगळेच खूप खुश असतात की आता आपल्याला आपल्या आपल्या घरी जायचं. आणि इकडे सुलक्षणा ही तिच्या घराच्या टेरेसवर उभी असते. तेवढ्यात सगुणा बिट्टूभाईला घेऊन येते. बिट्टूभाई आल्या आल्या सुलक्षणाच्या पाया पडतो आणि म्हणतो, मॅडम, तुम्ही सांगितलेलं काम आपण वाजवलं बरं का. सुलक्षणासुद्धा म्हणते, तू चांगलं काम केलं ना, त्या बदल्यात हे तुझं बक्षीस. बिट्टू खुश होतो आणि सुलक्षणा त्याला सांगते, आता तू हे काम केलंय, तुला आणखीन एक काम करायचं आहे. कोण तो? नऱ्या. हां, नरेश, नऱ्या भाई. त्याला सांगायचं की वैद्यबुवा जेवढे पैसे देतील तेवढे गुपचूप घ्यायचे, बाकीचा हिशेब मी क्लिअर करते. असं म्हणून सुलक्षणा बिट्टूभाईला नऱ्याभाईसाठी सुद्धा एक पाकिट देते आणि म्हणते, त्या नऱ्याला सांग की त्याने चांगलं काम केलंय, मी लक्षात ठेवेल. बिट्टू म्हणतो, हो मॅडम, मला सुद्धा लक्षात ठेवा, मी सुद्धा तुमची सगळी कामं वाजवेल. सुलक्षणा काहीच बोलत नाही. सगुणा त्याला इशारा करून गप्प राहायला सांगते. बिट्टू परत पाया पडतो आणि तेथून निघून जातो. बिट्टूभाईसुद्धा खूप खुश असतो की सगळं आपल्या मनासारखं झालं. आणि मग सुलक्षणा आणि सगुणा या दोघींच्या गप्पा सुरू होतात. सुलक्षणा इतका मोठा खुलासा करणार असते जो आपल्या कोणालाही माहीत नव्हता. आणि इकडे संपूर्ण वैद्य कुटुंब त्यांच्या घरी पोहोचलेलं असतं आणि नऱ्याभाईसुद्धा आलेला असतो. आणि वैद्यबुवा मात्र वेगळ्या स्वॅगमध्ये असतात. वैद्यबुवा या कौस्तुभला विचारतात, कौस्तुभ, तू यांच्याकडून किती पैसे घेतले होते ते सांग. नऱ्याभाई खुश होतो आणि कौस्तुभ विचार करतो, बाबांना हे तर सांगू शकत नाही की 20 लाख रुपये घेतले. आता प्राजक्ता म्हणाल्याप्रमाणे 5 लाख सांगायचे, पण जर 5च्या 5 लाख रुपये या नऱ्याभाईला देऊन टाकले तर उरलेल्या पैशांचं काय करायचं? कारण आपण भाग्याच्या लग्नासाठी 2 लाख रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं, ते पैसेसुद्धा द्यायचे आहेत. आणि 15 लाखाऐवजी 17 लाख दिले तर सुलक्षणा मॅडमला काही फरक पडणार नाही. पण ते 2 लाख रुपयासाठी ते कॉन्ट्रॅक्टर पुन्हा घरी येऊन बसतील आणि मग माझ्यावरच लोड येईल. त्यापेक्षा आता 3 लाखच सांगतो, असा विचार कौस्तुभ करतो. वैद्यबुवा विचारतात, काय कौस्तुभ, काय विचारतोय मी? कौस्तुभ सांगतो, बाबा, मी त्याच्याकडून 2 लाख रुपये कर्ज घेतलं होतं आणि त्यावरचं व्याज 1 लाख, असे 3 लाख रुपये झाले. नऱ्याभाई खुश होतो तर प्राजक्ताला मोठा धक्का बसतो. प्राजक्ता सगळं खरं खरं सांगणार इतक्यात कौस्तुभ तिचा हात पकडतो आणि तिला गप्प बसवतो.
त्यामुळे प्राजक्तासुद्धा गप्प बसते. आणि मग वैद्यबुवा 3 लाख रुपये नऱ्याभाईच्या हातात देतात आणि नऱ्याभाईला सांगतात, यानंतर माझ्या मुलाला 1 रुपयासुद्धा द्यायचा नाही. तर नऱ्याभाई चिडून म्हणतो, वैद्यबुवा, मी नाही दिला त्याला पैसे, तो आलता माझ्याकडे भीक मागत मागत. वैद्यबुवा चिडून म्हणतात, बस झालं, शब्द जपून वापरायचे. आणि हो कौस्तुभ, यानंतर बिझनेस करण्यासाठी कोणाकडूनही पैसे घ्यायचे नाही, शून्यातून सुरुवात करायची. आणि तुला पैसे लागले तर एक वेळेस मी तुला मदत करेल, पण अशा माणसांकडून पैसे घ्यायचे नाही, हे लक्षात ठेव. कौस्तुभ हो म्हणतो. तृप्ती म्हणते, बाबा तू आता पैसे घेणार नाही, तुम्ही काळजी करू नका. कौस्तुभ मान खाली घालतो आणि तेवढ्यात चारू म्हणते, अहो चला आता, झालं ना सगळं. आणि हा नऱ्याभाई वैद्यबुवांना घराची चावी देऊ लागतो, जे कुलूप त्याने घराला लावलं होतं. परंतु वैद्यबुवा ही चावी घेण्यास नकार देतात आणि म्हणतात, मी तुझ्या चावीने हे कुलूप उघडणार नाहीये, तर या दगडाने ते कुलूप तोडणार आणि घरात प्रवेश करणार. वैद्यबुवांचा स्वॅगच आज काही वेगळा असतो. नऱ्याभाई काही बोलत नाही. वैद्यबुवा एक मोठा दगड घेऊन येतात आणि चक्क घराचं ताळं तोडतात आणि हा दगड फेकून देतात. मग एक एक करून घरातील सगळेजण घरात गृहप्रवेश करतात. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. घराची तर पार वाट लागलेली असते. पण चारू ही घराच्या बाहेरच थांबते. प्राजक्ता आणि भाग्यश्री या दोघी घरात येतात, एकमेकींना घट्ट मिठी मारतात. या दोघींनाही खूप आनंद झालेला असतो. भाग्या म्हणते, प्राजक्ता, ते म्हणतात ना, आपलं घर ते आपलं घर, आज ते पहिल्यांदा कळत आहे. प्राजक्ता म्हणते, हो ना, जगात कुठेही जाऊन आलं तरी आपल्या घराची ऊब ही आपल्या घराचीच असते, दुसऱ्या कोणत्याही जागेला त्याची सर नसते. आणि वैद्यबुवासुद्धा संपूर्ण घराला हात लावत असतात, घरभर फिरत असतात. चारू ही एकटीच बाहेर उभी असते. मग प्राजक्ता आणि भाग्यश्री वैद्यबुवांना एका खुर्चीवर बसवतात आणि मग सगळ्यात शेवटी चारू ही घराच्या उंबरठ्याला नमस्कार करते, घरात आतमध्ये प्रवेश करते आणि संपूर्ण घराकडे आनंदाने पाहत असते. तिच्या डोळ्यात पाणी असतं, आनंदाचे अश्रू असतात हे, त्यामुळे वैद्यबुवांच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं. आणि मग चारू ही घरात गृहप्रवेश करते, या संपूर्ण घराकडे पाहत असते आणि म्हणते, माझं मायेचं छत, माझं घर, हे घर आपल्याला परत मिळालं, आपलं घर आपल्याला परत मिळालं. आज या घराला पाहून कळतंय की घराची किंमत काय असते. प्राजक्ता, भाग्या, कौस्तुभ, वैद्यबुवा, तृप्ती सगळे इमोशनल होतात. आणि चारू म्हणते, ते म्हणतात ना की जगात कुठेही जाऊन आलं तरी आपलं घर ते आपलंच असतं. आणि आज आपल्या घराची किंमत कळतीये. नियतीने या घराला ताळं लावलं, नाहीतर या घराला कधीच ताळं लागलं नव्हतं आणि आपल्याला या घरातून बाहेर पडावं लागलं. पण शेवटी देवानेच आपली साथ दिली आणि आज हे घर आपल्याला परत मिळालं. हा सगळा त्या देवाचाच करिश्मा आहे. खरंच परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार. पण ते म्हणतात ना की वास्तू तथास्तू म्हणते, तर मला आज या वास्तूला विनंती करायची आहे की या घराला कधीच ताळं लागू देऊ नको. या घरात वाद होतील, रुसवे फुगे होतील, भांडणं होतील, मनभेद होतील, मतभेद होतील, होऊ दे, पण या घराला कधीही ताळ लागू देऊ नको. या घराचं पुन्हा कधीही दरवाजा बंद होऊ देऊ नको. हे वास्तुपुरुष आशीर्वाद दे. या घरात सुख, शांती, संपत्ती, भरभराट, आरोग्य सगळं काही नांदेल. या घरावर कधीही दुःखाचं सावट येणार नाही. सगळं चांगलं चांगलं आणि चांगलंच होत राहणार. हे म्हणताना चारू खूप इमोशनल होते, रडत असते. सगळे खूप इमोशनल झालेले असतात. आणि मग भाग्या चारूजवळ येते आणि म्हणते, तथास्तु, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. वास्तुपुरुष तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. घरातील सगळे खुश असतात. कौस्तुभ म्हणतो, मला आहे ना जाम भूक लागली आहे. आता आपण घरी आलोय ना, तर काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होतीये. त्या आई आजीच्या घरचं मिळमिळीत खाऊन खूप कंटाळा आलाय. मी ना नाक्यावर जातो आणि मस्तपैकी सगळ्यांसाठी समोसे घेऊन येतो. तृप्ती म्हणते, हो हो, माझ्यासाठी दही कचोरी. आणि कौस्तुभ म्हणतो, चला मी येतो. कौस्तुभ घराबाहेर जाणार, इतक्यात वैद्यबुवा त्याला थांबवतात आणि म्हणतात, कौस्तुभ थांब, कोठेही जायची गरज नाहीये. आत्ताच आपण घरात आलोय आणि तू घराबाहेर जातोय का आणि लगेच पैसे खर्च करतोय का? अरे, तू पैशांची जेवढी किंमत करशील ना, तेवढे पैसे तुझी किंमत करतील. म्हणजे वैद्यबुवा कौस्तुभला हे सांगताय की पैसे खर्च करू नको. त्यापेक्षा त्यांनी कौस्तुभला हे शिकवायला पाहिजे की पैसे कमव. कारण वैद्यबुवांनी आयुष्यभर स्वतःही कधी पैसे कमवले नाही
आणि मुलाला पण शिकवले नाही, म्हणूनच त्यांचे हे सगळे हाल होत आहे. आणि ते कौस्तुभला घरात यायला सांगतात. कौस्तुभ नाईलाजाने घरात येतो. तेवढ्यात आई आजी घरी परत येते आणि विचारते, काय मग चारू खुश ना? चारू म्हणते, हो आई, खूप खुश. आणि चारू सगळ्यांना ठणकावून सांगते, आता कुणीही बाहेर जायचं नाहीये आणि बाहेरचं काही घरी खायला आणायचं नाहीये. आज मी स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवणार. कुणीही मध्ये लुडबुड करायची नाही. आई तू सुद्धा. आणि चारू खूप खुश असते. सगळ्यांना आनंद होतो. तेवढ्यात प्राजक्ताला सुलक्षणाचा कॉल येतो आणि प्राजक्ता विचार करते, सुलक्षणा मॅडम माझी वाट पाहत असतील, मला जावं लागेल. आणि ती वैद्यबुवांना म्हणते, मामा मला सूर्यवंशींच्या घरी जावं लागणार आहे. आणि प्राजक्ता आपली बॅग घेऊन तेथून निघून जाते. मग वैद्यबुवा कौस्तुभ आणि सगळ्यांना आवरासावर करायला सांगतात आणि सगळेजण आपली आवरासावर सुरू करतात. आणि इकडे सुलक्षणा सगुणाला आपला सगळा प्लॅन सांगते. सगुणाला तो आधीपासून माहीत असतो, पण प्रेक्षकांना कळावं यासाठी ती सांगते आणि म्हणते, सगुणा, प्राजक्ताला असं वाटत असेल की मी माझे 20 लाख रुपये खर्चून प्राजक्ताचं घर वाचवलंय, वैद्यांचं घर त्यांना परत दिलंय. परंतु प्राजक्ताला हे सत्य कधीही कळायला नको का तिच्या भावाला फसवणारा, तिच्या भावाला जुगाराला बळी पाडणारा आणि मग तिच्या भावाला 20 लाख रुपये देणारा ही दोनही माणसं आपलीच होती. आणि आपण 20 लाख रुपये नाही तर फक्त 5 लाख रुपये खर्च केले आहेत, जे वैद्यबुवांना दिले होते. आणि हे सगळं मी फक्त माझ्या मुलासाठी करतीये, माझ्या मुलाच्या भविष्यासाठी करतीये. प्राजक्ताचं आता हेच घर आहे आणि प्राजक्ता आता या घरची सून म्हणून येथे येणार, या घरची मोठी सून असणार. त्यामुळे माझ्या आलोकचं भविष्य आणि या घराचं भविष्य आता सगळं प्राजक्ताच्या हाती असेल आणि त्यासाठीच मी हे सगळं केलंय. हे ऐकून सगुणासुद्धा खुश होते. आणि इकडे आरव हा कोणाशी तरी फोनवर बोलत असतो, परंतु हॅलो 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 असं 4 वेळेस करूनसुद्धा समोरच्याला आवाज जात नाही. आरव म्हणतो, नेटवर्क इश्यू आहे वाटतं, थांबा. आणि आरव संपूर्ण घरभर नेटवर्क शोधत शोधत फिरत असतो. आणि इकडे प्राजक्ता ही सुलक्षणाच्या घरी पोहोचते. सुलक्षणा ही लगेच प्राजक्ताची ओळख आपल्या घरातील गुरुजींशी करून देते. गुरुजी ही माझ्या घरची होणारी मोठी सून आहे, आलोकची होणारी बायको. प्राजक्तासुद्धा गुरुजींना आनंदाने नमस्कार करते. आणि मग प्राजक्ता ही सुलक्षणाला म्हणते, थँक्यू मॅडम. सुलक्षणा विचारते, प्राजक्ता तुमचं घर तुम्हाला ताब्यात मिळालं ना? सगळे खुश आहेत ना? प्राजक्ता सांगते, हो मॅडम, सगळे खूप खुश आहेत. सुलक्षणा सांगते, कारण वैद्यबुवांना असं वाटवतंय की त्यांनी घर सोडवलंय म्हणून त्यांना आनंद झालाय. त्यांना कोणाला संशय तर नाही आला ना? प्राजक्ता सांगते, नाही मॅडम, कोणालाच काहीच संशय आला नाही. हे ऐकून सुलक्षणा खुश होते. आणि मग प्राजक्ता ही सुलक्षणाला प्रश्न विचारते, मॅडम तुम्ही माझ्याकडे भाग्याची लग्नपत्रिका मागवली, म्हणजे तुम्ही आरव सर आणि भाग्याच्या लग्नाला तयार आहात का? परंतु त्या दिवशी तर तुम्ही खूप चिडला होता. जेव्हा मी त्या दोघांच्या लग्नाचा विषय काढला तर तुम्हाला ते बिलकुल आवडलं नव्हतं. तुम्ही माझ्यावर ओरडला, मला स्वार्थी म्हणाला आणि मग अचानक तुम्ही या लग्नासाठी का तयार झाला? हे लग्न करून द्यायचा निर्णय तुम्ही का घेतला? आता प्राजक्ताला काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न सुलक्षणाला पडतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच या मालिकेचा आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होता. वैद्य कुटुंब त्यांच्या घरी परत गेलंय आणि हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि सुखाचा दिवस आहे, एवढं मात्र नक्की. पाठ राखील मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्राजक्ता ही सुलक्षणाला विचारणार, सुलक्षणा मॅम, तुम्ही आरव सर आणि भाग्याचं लग्न करून द्यायला तयार आहात का? तुम्ही खरंच त्यांचं लग्न करून द्यायला हो म्हणालात का? त्या दिवशी तर तुम्ही तयार नव्हता. सुलक्षणा ही प्राजक्ताला सांगेल, प्राजक्ता तुझी बहीण भाग्यश्री खूप चांगली मुलगी आहे, मी तिला पाहिलंय ना, ती स्वतःच्या हक्कांसाठी लढते, कधी कोणाला घाबरत नाही. आणि अशी मुलगी जर माझ्या आरवची बायको म्हणून या घरात येत असेल तर मला तर आनंदच आहे. मी त्यासाठी कशाला नकार देऊ? मी या लग्नासाठी तयार आहे. हे ऐकून प्राजक्ता खूप खुश होईल. पण त्याच वेळेस आरव तेथे येणार. आरव हे ऐकणार आणि मग आरव सुलक्षणा आणि प्राजक्ताला जाब विचारेल, तुम्ही आत्ताच माझं आणि भाग्यश्रीचं नाव घेतलं ना? आमच्या दोघांचं नाव तुम्ही एकत्र का घेतलं? आता आरवला लगेच सांगायचं की त्याच्यापासून हे सगळं लपवायचं, हाच प्रश्न या दोघींना पडणार. परंतु दोघी काही उत्तर देणार
त्याच्या आधीच चक्क तेथे आलोक येईल. आरवला शोधत शोधत, आरव आरव, आणि आलोकचा आवाज ऐकून सगळेच खूप घाबरतील. प्राजक्ता तर खूप घाबरणार, कारण आलोकने तिला पाहिलं तर ती गेलीच म्हणून समजा. आरव म्हणेल, मॉम आलोक दादा येतोय, आणि त्याने जर प्राजक्ताला पाहिलं तर तो पुन्हा ट्रिगर होईल. आता काय करायचं? सुलक्षणा, प्राजक्ता सगळे खूप घाबरतील. आता मागच्या वेळेस तर त्यांनी प्राजक्ताला वाचवलं, पण यावेळेस ते कसं वाचवणार हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. पण कधीपर्यंत वाचवणार हे सुद्धा पाहावं लागेल. प्राजक्ता आणि आलोकचं लग्न तरी कसं होणार आहे, असं लपून छपून की काय, काय माहीत. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पाठ राखीन या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.